हाय हॅलो नमस्ते सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कशा आहात सर्वजण? मस्त ना, मजेतच असाल. चला तर मग अंगारिका संकष्टी स्पेशल असे रेशनच्या तांदळाचे उकडी मोदक बनवले आहेत. मऊ लुसलुशीत आणि खाण्यासाठीही अप्रतिम असे. चला तर मग रेसिपी पाहू. त्याच्यासाठी बघा एक बाऊल मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे. अर्धी वाटी आपले जे गुळ असतो ना तो बारीक असा किसून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता एक वाटीला अर्धी वाटी गुळ बास होतो. त्याच्यामध्येच ड्रायफ्रूटही घेतलेले आहे. थोडं बदाम आहे ते किसून घेतलेलं आहे. खसखस आहे ही भाजून घेतलेली आहे. 1 चमचा तूप घालून ना आपलं जे सारण आहे ते छान असं भाजून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याचा ओलसरपणा कमी होतो. तोपर्यंत आपल्याला हे भाजायचं आहे. बघा आता आपलं सारणही छान असं भाजून झालेलं आहे. त्याच्यामध्येच मी अर्धी वाटी गूळही घातलेला आहे. सारण ज्यावेळेला नारळाचा ओलसरपणा निघून जातो ना त्यावेळेला सारण आपलं छान होतं आणि चिकचिकीत पण होत नाही आणि मस्त असं सारण सुरेख होतं आणि चवीलाही अप्रतिम होतं. तसं जरी 2 दिवस तुम्ही सारण ठेवला तरीही टिकतं बघा. त्याच्यामध्येच थोडे ड्रायफ्रूटही घातलेले आहेत. थोडी वेलची पावडर, थोडं खसखस घालून एक 5 मिनटं परतून घेऊन आता सारण हे गार करण्यासाठी ठेवून देते. एका पातेल्यामध्ये बघा पातेलंही गरम करत ठेवलेलं आहे. 1 बाऊल आपलं तांदळाचं पीठ आहे. त्याच्यासाठी उकड बनवण्यासाठी मी अर्धी वाटी पाणी व अर्धी वाटी दूध घेणार आहे. तुम्हाला दाखवण्यासाठी त्याच बाऊलमध्ये मी पाणी आणि दूध मिक्स करून घेतलेलं आहे अर्धी अर्धी. तेच आता उकळी काढत ठेवते आणि ज्या वेळेला आपली दुधाला उकळी येते ना त्यावेळेलाच 1 चमचा म्हणजे चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे आणि लगेचच लागली हातास त्याच्यामध्ये पीठ आहे हे सोडून आपली जी ताक ढवळायची जी रवी असते त्याच्या पाठीमागच्या दांड्याने छान असं पीठही मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून गुठळ्या आपल्या होणार नाहीत. त्याच्यामध्येच अर्धा चमचा तूप घालून झाकण देऊन त्याच्यावरती जाडसर असं पाण्याचं काहीतरी ओझं ठेवायचं, म्हणजे वाफ आपली पिठाला छान अशी बसतेही आणि पीठही आपलं छान वाफलतं. तुम्ही बघू शकताय किती छान असं पीठही आपलं वापरलेलं आहे. हातालाही न चिकटता तुम्ही बघू शकताय किती छान असं पीठ आपलं उकड तयार झालेली आहे पिठाची. रेशनच्या तांदळाचं दूध घातल्यामुळे काय होतं, रेशनच्या तांदळाचे जरी आपले मोदक केले तरी दुसऱ्या दिवसापर्यंत मऊ लुसलुशीत मोदक राहतात. प्रत्येक वेळेला मी तांदळाचेच मोदक बनवते. मग आज म्हटलं बनवणारच आहे आणि थोडी गडबडही होती, त्यामुळे तुम्हाला सविस्तरमध्ये असं थोडंसं म्हटलं जेवढं होतं तेवढं थोडक्यात तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करू. वेळही झालेला आहे, आम्ही थोडे बाहेर गेलो होतो त्यामुळे थोडा वेळही झालेला आहे मला मोदक बनवण्यासाठी. बघा आता तांदळाची पारी आहे ना जी पिठाची ती मोदक साच्यामध्ये घालून छान अशी तूप लावून पूर्ण साच्याला अशी तुपाच्या बोटाने सरकून घ्यायचे आहे. त्याच्यामध्येच सारणही घालून छान असा आपला मोदक तयार आहे. तुम्हाला परत जवळून एकदा दाखवते. बघा किती छान सुरेख आणि नवशिक्याही अगदी सहज करतील असा आपला उकडी तांदळाचा मोदक तयार झालेला आहे. बघा आपलं सारण आहे तेही माझ्या हातालाही कुठे चिकटतं का तुम्ही बघू शकताय. तुम्हाला जवळून मी दाखवते. बघा पटपट असे मी मोदकही बनवून घेते आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. म्हणजे काय होईल तुम्हालाही माझ्या रेसिपीचं नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हीही सांगा मस्त असे आपले मोदक कसे तयार झालेले आहेत. आणि हो माझ्या मुलग्यालाही खूप आवडलेले आहेत आणि तुमच्याही मुलांना आवडतात का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. मोदक करत होते तोपर्यंत साईडला मी पाणीही गॅसवरती वापरत ठेवलं होतं. म्हणजे काय होतं आपले मोदक तयार होतात त्यावेळी पाण्यालाही चांगली अशी छान उकळी येते. तुम्ही बघू शकताय मी मोदकही बनवून घेतलेले आहेत. इकडे साईडला पाण्यालाही उकळी आलेली आहे. एक 5 मिनटं मी हे मोदक वाफवून घेते. एक 5-10 मिनटं वाफवलं की गरमागरम असे मोदक आणि त्याच्यावरती तुपाची धार मस्त असे आपले मोदक तयार होतात. मऊ लुसलुशीत रेशनच्या तांदळाचे मोदक आपले तयार आहेत. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्येही सांगा.